आज 6 वर्षांनी तुम्ही गेट रिपेअर करताय, का त्याची उदासीनता आहे? आणि आज तुम्ही लगेच एवढं टेंडर आले आम्हाला सगळ्यांना करताय, मग त्या एवढ्या महागाने केलेल्या वस्तूला किंमत नाही काय? तुम्ही आज ते गेली 10 वर्ष एकलावले ना, आम्ही ते पावलाव चालू करायसाठी प्रयत्न करतोय. आम्ही कपडे काढून त्या ह्याच्यावर चढलो की ते पाणी सोडा, त्याच्यावर का विषय होत नाही? आज एवढी तुमची गांभीर्यान मिटिंग आहे, रागड्या महाराजांनी त्यावेळी ते पावलावच बांधलं, का चालू होत नाही? का तुमचा हा खेळ चाललाय? काय व्हॅल्यू आहे का नाही त्या माणसाने एवढं केली? विसर्ग व्यवस्था करत नाही तुम्ही? एवढ्या वर्ष हा विषय चाललाय, त्याच्यात काय ते आहे का नाही? आम्ही किती वर्ष त्याच्यावर काम केलं? एक मिनिट प्रश्न विचारा. नाही नमस्कार, काय झालंय? आम्ही नागपूर पर्यंत आम्ही गेलो, मुंबईत गेलो, काय त्याच्यावर काम नाही हो. शेवटी आम्हाला हे गेट बसवायचे नवीन तुमचा विषय, तुम्ही जुन्याकडे काय महत्व काय आहे का नाही? आज ते पावलाच्या दारात फक्त माणूस एक ठेवलाय, का चालू होत नाही? जग कुठे निघालंय? तुम्ही का चालू केले नाही? चालू व्हायलाच पाहिजे ते. ह्या लोकांच्या काय होण्याचा काय आपण सगळे हे सगळे तुम्हाला 100 कोटी आले, 200 कोटी आले, त्याला महत्व आज काय नाही. जी जुनी वस्तू आहे ना, जी महाराजांकडे ती चालणं हे आमच्या दृष्टीने त्यासाठीच आपण जमलेलो आहोत. त्याच्यावरचे साहेब लाईट सुद्धा चालू नसतात गेटवरचे. आपण सगळे त्यासाठी तिथं जमलेलो आहोत. नाही साहेब, जी मानसिकता दिसते ना ती एकदम खराब दिसते तुमची. आता काय साहेब बोलले ना, त्या गेटवर खाली करणं, आम्ही त्या पुतळ्याच्या ह्याच्यासाठी तुमच्या खात्यात विरोध पाठवला, पुतळा उभा आणि आंदोलन केलं, रास्ता रोको केले. मला वाटतं ही मानसिकता चांगली ठेवत नाही, तिथं काही चांगलं व्हावं. ही चर्चा